सासूबाई तुम्ही राहू द्या हो, मी करते ना चहा नाश्ता. का बरं? बनवते ना मी, तू कशाला दगदग करते? तू बस आधी शांतपणे, मी मस्त आल्याचा चहा ठेवते अहो तुझ्यासाठी. ऐका माझं सासूबाई, मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवते ना, तुम्ही बसा ना. मी बनवलं तर काही बिघडणार आहे का? कर तू आराम, नको दगदग करू जास्त. ते पाय बरं, कोण आलं तर दरवाजा उघड. हो. नमस्कार मॅडम. अरे सचिन दादा नमस्कार, या ना प्लीज आत. हो. बसा. मी माझ्या केससाठी फोन केलेला तुम्हाला. मॅडम तुम्ही ओळखलत मला? हो ऑफकोर्स ओळखलं मी तुम्हाला सचिन दादा. असं काय करताय? प्लीज बसा. तुमच्या केससाठी म्हणून आपण जवळजवळ तासभर बोललो होतो कॉलवर आणि मला कल्पना आहे जमिनीच्या बाबतीत तुमच्या काकांचं काय काय सुरू होते. बट नो प्रॉब्लेम, तुम्ही सगळे कागद घेऊन आलात ना? हो हो, ह्या फाईलमध्ये सगळे कागद आहेत. ओके. सॉरी, तुम्ही चहा कॉफी काय घेणार प्लीज सांगा. नाही नाही नको. बरं एक सेकंड. दादा यात सातबाराचा उतारा नाही आहे आणि सोबतच तुमच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा लागेल, ते सुद्धा नाही आहे. वारस तपास झालाय ना? झालाय, पण ते कागद नाही आहेत सध्या. हो सचिन दादा, असं काय करताय? ते कागद खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या आणि मग आपण आजच जाऊन कोर्टामध्ये अपील करूया. डोंट वरी, तुमची केस लवकरात लवकर सॉल्व्ह होईल, तुम्ही नका काळजी करू. मॅडम असं झालं ना खूप बरं होईल. मी किती दिवसापासून वाट पाहतो याची. दादा प्लीज हात नका जोडू तुम्ही आणि ॲटलिस्ट चहा तरी घ्या. मी आलेच. तू बस वल्लरी, मी देते त्यांना चहा. बरं तुम्ही बसा, मी तोवर फाईल चेक करून येते पुन्हा. आजपासून वल्लरीने कोर्टात जायला सुद्धा सुरुवात केली आहे. आज सकाळीच त्याचे क्लायंट आले होते. त्यांच्यासोबत बोलताना ती अगदी नॉर्मल होती. खरंच मला खूप बरं वाटलं की जे काही घडलंय ते सगळं विसरून वल्लरीने तिचं नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. जर तसं होत असेल देन इट्स रिअली अ गुड साईन मिस्टर मनोज. वल्लरींना त्यांचं नॉर्मल आयुष्य जगणं आता फार गरजेचं आहे. हो ना, इतके दिवस त्या बिचारीच्या मनावरती खूप ताण होता, पण आता तुम्ही सगळे याच्यातून हळूहळू बाहेर येत आहे हे पाहून बरं वाटतंय मला. पण मनोज, आता तुम्ही जरा जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हा काळ खूप अवघड आहे. कारण या सगळ्यातून तुम्ही लवकरच बाहेर याल. परमेश्वराची कृपा आहे तुमच्यावर. अजून एक महत्त्वाची गोष्ट मिस्टर मनोज, वल्लरींच्या समोर नर्मदाचा विषय काढायचा नाही याची आपल्याला सतत काळजी घ्यावी लागेल. म्हणजे नर्मदा किंवा लाली यांची कुठलीच आठवण वल्लरींना होता कामा नये. कारण जर तसं झालं तरच मागच्या जन्मातल्या सगळ्या घटना विसरून वल्लरी आत्ताचं आयुष्य शांतपणे सुरू करू शकतात. नक्कीच डॉक्टर, मी वल्लरीसमोर नर्मदा आणि लालीचा विषय काढणार नाही आणि बाकीच्यांनाही तेच सांगेन. काय की वल्लरीने तिचं आयुष्य नॉर्मली जगणं हीच माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. मनोज, मी वल्लरीला मंत्रून दिलेलं ताईत म्हणजे ते लॉकेट, त्याच्यामधली शक्ती कधी ना कधीतरी क्षीण होणार आहे. त्यामुळं ते लॉकेट तिच्या गळ्यात आहे म्हणजे आपण निर्धास्त राहता कामा नये. प्रेरणाला जे कुंकू आणायला सांगितलं त्या कुंकवामध्ये इतकी अफाट शक्ती आहे की ते कुंकू एकदा का वल्लरीच्या कपाळाला लावलं तर तिला नर्मदा आणि लालीपासून कोणताही धोका उद्भवणार नाही. त्या दोघी कधीही वल्लरीजवळ पोचूच शकणार नाहीत. प्रेरणा त्यांचं कौतुकच आहे की ह्या अवस्थेत सुद्धा त्या वल्लरीची इतकी मदत करतायत. खरंच या सगळ्यांची मैत्री जगावेगळी आहे. खरं तर ही मैत्री पाहूनच मी प्रेरणाला ते कुंकू आणण्यासाठी पाठवलं होतं.
खूप विचित्र अटी घातल्या होत्या तिला या प्रवासासाठी मी, आणि ते घालणं खूप गरजेचंही होतं. त्यात तिचीही अशी अवस्था. पण तरीही मला विश्वासच नाही तर खात्री आहे की प्रेरणा आपल्या मैत्रिणीसाठी हे दिव्य पार पाडेल. ती यशस्वीपणे देवीच्या पायावरचं कुंकू घेऊन येईलच. प्रेरणा, डाळ खिचडी बघ. प्रेरणा, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे एरवी तुम्ही बायका एवढ्या बडबड करत असता, 1 मिनिट सुद्धा शांत बसत नाही. पण तू वल्लरीसाठी तुझं मौनव्रत नाही सोडलंस. हॅट्स ऑफ. डाळ खिचडी नको आहे ना, मी काहीतरी तुझ्या आवडीचं आणतो आणि आईस्क्रीम सुद्धा आणतो. हं? आमच्यामध्ये यायचं नाही म्हणून तरी बी तू कशाला आलीस? तुला भीती नाही वाटत का? तुझ्या बाळाने काळजी नाही वाटून राहिली तुले? प्रेरणा, बरं वाटतंय ना? डाळ खिचडी मागू नको? प्रेरणा, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. एरवी एवढ्या बडबड करणारा तुम्ही बायका 1 मिनिट सुद्धा शांत बसत नाही. पण तू वल्लरीसाठी मौन व्रत कायम ठेवलेस. हॅट्स ऑफ. डाळ खिचडी नको आहे, काहीतरी वेगळं आणतो आणि आईस्क्रीमसुद्धा आणतो तुझ्या आवडीचं. बरं वाटेल. आण.
सचिन दादा, आपल्याला कोर्टाचे कागद घेऊन जायचे आहेत, ते तुम्ही सगळे घेतलात ना? हो मॅडम, तुम्ही सांगितलेले सगळे कागद या फाईलमध्ये आहेत आणि तुम्ही म्हणलात तसं अरेंज पण करून ठेवलं आहे. गुड. फक्त एकदा सगळे डॉक्युमेंट्स नीट चेक करून घ्या, म्हणजे तारीख, मजकूर सगळं एकदा नीट तपासून घ्या. ओके? मॅडम, तुम्हीच एकदा चेक करा ना. बरं, ठीक आहे. दादा, हो तुम्ही तारीख चुकवली आहे. चुकीची तारीख टाकली आहे तुम्ही ह्यात. हा, कसं शक्य आहे? मी आजचीच तारीख टाकली आहे 17. हो दादा, आज 15 तारीख आहे, 17 तारीख नाही. एकदा नीट चेक करून घ्या. पाहिलंत? मॅडम, मोबाईलमध्ये पण 17 तारीख आहे बघा. ए, तुम्ही एकदा चेक करा. कसं शक्य आहे? माझ्याकडून हे कसं होऊ शकतं? मला चांगलंच आठवतंय, मी जेव्हा तेजाताईंकडे सेशनसाठी गेले होते त्या दिवशी 14 तारीख होती, म्हणजेच काल. त्या हिशोबाने आज 15 तारीख असली पाहिजे, पण सेशन तर काल संपलं ना. पण मग मोबाईलमध्ये सुद्धा 17 तारीख दाखवतंय. काहीतरी चुकतंय का? झालं, निघूया. मी पाहते, तू जेव. वल्लरी, ये. हे बघ, मन्या जेवायला बसलाय, चल जेवायला बस. आजची तारीख काय? आज 17 तारीख आहे. काय झालं? 17 तारीख. पण काल जेव्हा मी सेशनमधून बाहेर पडले तेव्हा तर तुम्ही मला सांगितलं की तेजाताई व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला गेलात, हो ना? आणि व्हॅलेंटाईन्स डे तर 14 तारखेला असतो. 15 आणि 16 तारीख हे माझ्या आयुष्यात कधी घडून गेले मला काही कळलंच नाही. म्हणजे काल 14 तारीख होती, तर मग आज 17 कशी? 15 असणं अपेक्षित होतं ना? हो, माझ्या आयुष्यातले 2 संपूर्ण दिवस मला आठवतच नाहीयेत. नेमकं काय घडलं होतं या 2 दिवसांमध्ये? मी कुठे होते, काय करत होते, माझ्या बाबतीत काय घडलंय मला कोणी सांगेल का? काय चाललंय? आणि तुम्ही काही उत्तर देत नाहीयेत त्याचे. वल्लरी, ऐक, शांत हो. तू बस. मी शांत होणार नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मला आत्ताच्या आत्ता सांगा नेमकं काय घडलंय. मला सांगत तेजाताई कुठे आहेत? गेल्या 2 दिवसामध्ये त्या मला भेटायलाच नाही आला. सांगा ना, कुठे आहेत तेजाताई? एवढा वेळ त्या सेलिब्रेटच करतात का व्हॅलेंटाईन्स डे? वल्लू, अगं असं काय करतेस? कामात असतील त्या, येतील ना भेटायला. हे बघा, माझ्याशी खोटं बोलू नका प्लीज. काय ते खरं सांगा ना मला, काय घडलं या 2 दिवसांमध्ये? हिप्नोटिझमचं सेशन सुरू झालं तेव्हा मी, तेजाताई आणि डॉक्टर विधाते आम्ही तिघच तेजाताईंच्या घरी होतो, म्हणजे 14 तारखेला. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे काल माझं सेशन इथे संपलं, आपल्या घरामध्ये. आणि काल, आज 17 म्हणजे काल 16 असणार आहे. घर बदललं, माणसं बदलली आणि मला काहीच आठवत नाही. प्लीज मला कोणी सांगेल का नेमकं काय घडलंय? मी खूप कन्फ्युज होते, मला आता कळत नाहीये काय झालंय ते. मला सांगा तेजाताई कुठे? काय घडलंय? प्लीज सांगा ना मला. काय चाललंय तुमचं? प्लीज मला सांगा, काही लपवू नका माझ्यापासून. प्लीज सांगा.